प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून हा संदेश प्रत्येक बाळूमामांच्या भक्तांकडे तुम्ही शेअर करा। नक्कीच प्रेमळ भक्तांनो, ज्या पद्धतीने दिवा स्वतः जळत असतो त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंतांचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना अगदी सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होऊन जातो। भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझा चित्तास प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल। त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गाने नक्कीच जाशील आणि येशील देखील। एकदा का तू या अध्यात्म्यातल्या नक्कीच मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून पूर्णपणे हट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामी नक्कीच भगवंतांच्या चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर नक्कीच सद्गुरूंचे रूप पूर्णपणे सुखरूप होऊन तुझ्या पुढे पूर्णपणे सतत भासमान होऊ लागते आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधत पूर्णपणे शोधशील। क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला प्रत्यक्ष दिसू लागेल। एखादा प्रपंच नक्कीच पूर्णपणे सागरामध्ये स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल। एखादा प्रपंच सागरामध्ये नक्कीच पूर्णपणे सागरामध्ये जीवन नौकापुढे सरकवावी तशी तू ती नक्कीच पूर्णपणे तू हाकारशील। त्या सागराच्या पूर्णपणे क्षितिजावरूनचा दिव्य असा तेजोमय निधी नक्कीच ज्ञानरूपाने उगवून तुला अनंत प्रकाशाचा लाभ होईल। मित्रांनो, अशा पद्धतीनेच असते भगवंत कायम आपण प्रत्येकांच्या सोबत असतात, आपल्याला मात्र फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा असतो। नक्कीच प्रसंग कोणताही असो, प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी तुम्ही भगवंतांच्या सेवेला सोडू नका। पहिली ही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच भगवंत होऊ देत नसतात, हे अटल सत्य नक्कीच असते। मित्रांनो, भगवंताने आपल्याला जे काही दिलं आहे त्यामध्ये सुख मानून तुम्ही आनंदाने राहणे महत्त्वाचे असते। मोठेपणा काही कामाचा नसतो, जैसे ठेविले भगवंत तैसे राहावे आनंदाने। आपण जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास, हेची किती थोर भाग्य आपले आणि सोबत आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामा। म्हणून लक्षात ठेवा, भगवंत प्रत्येकाला नक्कीच त्याच्या कर्माने त्याच्या नक्कीच विचाराने ठेवत असतात, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे। नित्य स्मरावे बाळूमामांना, नक्कीच पूर्णपणे निस्वार्थ मनाने करावी प्रत्येक वेळी भगवंतांची भक्ती। हे प्रत्यक्ष आपल्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट। मनाचे खेळ ऐसे सदा चालती, आठवे विसरे तेच ऐसे जगती। भूतकाळाची भूते आणि स्वतः पुढती, नक्कीच उगा तो निर्णय करी दुःख चित्ती। भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ती, आणिक उगा चिंता करी अति। धास मने भाल घालवावा तो बाळूमामांवरती, मनाशी स्थिर करावे बाळूमामांच्या चरणांवरती। नक्कीच ही गोष्ट विचार करण्याची आहे। माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्याच्यावर लोकांची नजर असते पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वरांची नजर असते, ही गोष्ट नक्कीच विचार करण्याची आहे। मित्रांनो, तुम्ही कितीही बाहेरून स्वच्छ असला तरीही तुम्हाला परमेश्वर आतून पाहत असतात, म्हणून तुम्ही आतून स्वच्छ राहा व चांगलं राहा, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे। प्रेमळ भक्ता, तुला चालता चालता कधीतरी नसेल तर अनेकदा ठेच लागणारच आणि जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच। ठेच लागणार म्हणून तू कधी चालायचं सोडू नको, दुःख आहे म्हणून जगणं कधी सोडू नको। दुःखात आनंदाला कोठेतरी शोधायचं, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच नक्कीच पूर्णपणे जगणं म्हणायचं असतं। ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा। जगणं खूप सुंदर आहे,
सतत रुसू नको, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नको. सगळं काही मनासारखं होतं असे कधीच होत नसतं, मात्र मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र तू कधी विसरू नको. हे तुझ्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा ती नदी पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी नदी सागराला जाऊन मिळते, यामध्ये थोडी शंका नाही. तसेच कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, तर कोणी मला ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या बाळूमामा अशा सागरालाच येऊन मिळतात. हे अटल सत्य नक्कीच आहे. जीवन दिले तू, सांभाळणारी तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे, असे आधार देणाराही तूच. नक्कीच अशक्य गोष्टी शक्य करतील भगवंत. फक्त आपण प्रत्येकाला निस्वार्थ मनाने मात्र त्यांची नक्कीच भक्ती करायची आहे. मित्रांनो, प्रत्येक काळी तुम्हाला जीवनामध्ये दुःख येत असतील तर तुम्हाला त्या दुःखांचा अंत आणि दुःखांचा सामना करण्यासाठी नेहमी तुम्हाला स्वतःच्या ताकदीवरती नक्कीच विश्वास ठेवायचा असतो. हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नसतो, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपल्या असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. हीच खरी वास्तुस्थिती आहे, पण ही स्थिती नक्कीच सत्यही आहे. हे नक्कीच खरे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात बरं. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त ताण लागल्यावरच दिसू लागतात. हे मात्र नक्कीच सत्यही आहे आणि खरंही आहे. मित्रांनो, हा बाळूमामांचा प्रेमळ आणि गोड संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच या संदेशाला लाईक करा. नक्कीच लक्षात घ्या, आपल्या जीवनात तुलना नक्कीच इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते दोघेही चमकत असतात, यामध्ये थोडी शंका नाही. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नसते. दुःखांचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त आणि फक्त हिंमत मात्र नक्कीच ठेवायचं असतं. हे मात्र नक्कीच अटळ सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. नक्कीच आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज जरी दुःख तुम्हाला भगवंतांनी दिले असेल तर ते दुःख तुम्ही आरामात झेलू शकता, कारण भगवंतांना माहिती आहे तुमची क्षमता कुठपर्यंत आहे. म्हणून त्या दुःखांना तुम्ही झेला आणि नक्कीच पुढे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सुख प्राप्त होईल, यामध्ये थोडीही शंका नाही. विश्वास ठेव भक्ता. जेव्हा तू कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना काही उत्तम नक्कीच घडत असतं. इतकंच की ते तुला दिसणार नाही, पण उत्तम नक्कीच घडत असतं. हे अटळ सत्य नक्कीच आहे. नक्कीच अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये. थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास स्वतःला करून घेणार आहे. तुला मी रडण्यासाठी अजिबात इथे पाठवलेले नाही. तुझा माझ्यावरती विश्वास हवाच. माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या कायम पाठीशी आहे. त्याचं गांभीर्य प्रत्यक्ष तुला करायचं आहे. सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर नक्कीच ठरवलं तुला त्रास नाही करून द्यायचा तर तुला त्रास नक्कीच होणार नाही. हे देखील तितक्याच पद्धतीने खरे. मित्रांनो, जीवनात अडचणी किती असो, आपण जर चिंता केल्या तर त्या अडचणी आपल्या वाढून जातात. शांत राहिल्यानंतर मात्र त्या प्रत्येक अडचणी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी एका क्षणात आनंदामध्ये बदलून जातात. यामध्ये थोडी शंका नाही. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी कधी करू नकोस. तू बाळ आहे माझा, हे तू कधी विसरू नको. ही गोष्ट नक्कीच तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. मित्रांनो, नक्कीच हे गुरुमाऊली सांगतात, का एवढा चिंता करतोय मी असताना, फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा
धावा कर, माझे नामस्मरण कर, मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच मी तुला फळ देईल, पण तुझी सेवा फुकट कधी जाणार नाही एवढं मात्र मी तुला नक्की सांगून टाकतो. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत नक्कीच बाळूमामा होते, बाळूमामा आहेत आणि आयुष्यात कायम ते सोबत राहणार नक्कीच आहेत. हे भरपूर प्रमाणात जास्त नक्कीच महत्त्वाचंही आहे. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं. मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका आणि इतका वेळ संदेश ऐकला असाल तर धन्यवाद. नक्कीच पूर्णपणे प्रत्येकाला भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे. चंचल मनाला श्री संत सद्गुरू नामाचा ब्रेक लावा. नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, देवावर एवढा विश्वास आणि तुम्ही भरोसा ठेवा. संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता मात्र भगवंतांना असेल एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा तर निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तुम्ही तयारी करा व भगवंतांचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झाला की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल. हे अटल सत्य नक्कीच भगवंतांनी वचन दिलेले आहे. मी शरीराने तुला दिसत नसलो तर मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करील, हा माझा तुला आशीर्वाद आहे. म्हणून प्रेमळ बघता किती दुःख आले, किती संकटे आली तरी कधी खचून जाऊ नको व दुःखी होऊ नको, कारण आम्ही प्रत्येक वेळी तुझ्या नक्कीच पाठीशी आहो. ही गोष्ट देखील नक्कीच तुला लक्षात ठेवायची आहे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व नक्कीच तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका नक्कीच लागला पाहिजे. हे देखील तितक्या पद्धतीने खरंच प्रयत्न कधी सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते, पण प्रयत्न कधीही सोडू नका, कारण यश कधी मिळेल हे आपल्याला जरी माहिती नसले पण यश शेवटच्या श्वासापर्यंत कधी मिळू शकते हे मात्र खरं नक्कीच आहे. मित्रांनो, नक्कीच आपल्याला नेहमी भगवंतांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने करायचं आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते भगवंतांना कळते. नामस्मरण करताना तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांना जरी पाहत नसला तरी भगवंत तुम्हाला पाहतो, कारण ते प्रत्यक्ष तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या पुढे मागे चालत असतात. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे नक्कीच असते. नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, चांगल्या कर्माचं फळ हे आपल्याला चांगलंच मिळत असतं. आज नाहीतर उद्या ते नक्कीच मिळतं. ज्या पद्धतीने विहीर जितकी खोल असेल तिचं पाणी तितकंच गोड असेल आणि तितकंच पद्धतीने सत्य हेही आहे की जितके जास्त आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील, जितक्या खोलवर आपले दुःख असतील तितकंच नक्कीच सुख आपल्याला भगवंत देणार आहेत. एवढा मात्र तुम्ही नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवा. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नक्कीच नेस्तनाभूत करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी व नियतीशी झुंज नक्कीच द्याल तर नियतीसुद्धा नतमस्त होते. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वाया घालवू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची सेवा करतो व श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हे ज्यांचे दैवत आहेत त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे नक्कीच अनुभव असे सत्य आहे. म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या. ते प्रत्येकाळी तुमच्या नक्की सोबत राहतील. यामध्ये थोडी नक्कीच आट नाही. मित्रांनो, प्रत्येकाला नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच प्रत्येकाला निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती मात्र करायचा आहे, कारण जो करीत असतो भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने भगवंत असतात त्याच्या पाठीशी नेहमी
हे देखील तितकंच खरे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष करावा लागत असेल आणि भरपूर दुःखांना सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. कारण भगवंत संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतात ज्यांच्यामध्ये ती शक्ती असते. कोणत्याही अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्याच्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. हे तुझ्यासाठी कायमस्वरूपी चांगली गोष्ट आहे. नक्कीच माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेल, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखवणार नाही या अशी तर नक्की याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा व स्वतःची ऊर्जा वाढव. नक्कीच ती नामस्मरणामध्ये दे व यशस्वी होशील. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, आजचा बाळूमामाचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. नक्कीच असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी प्रत्येकाला समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख तुम्हाला मिळून जाईल जे आयुष्यभर पुरून जाईल. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असतं. मित्रांनो, मातीत पडलेली सागर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य अजिबात नसतं. म्हणून लहान लोकांना कधी तुम्ही लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपद हे मान वाकूनच घेत असतात. ही गोष्ट मात्र अटळ सत्य नक्कीच आहे आणि खरीही आहे. नक्कीच प्रत्येकाला विश्वास ठेवायचा आहे की भगवंत कायमस्वरूपी आपण प्रत्येकांच्या सोबत आहेत. आपल्याला मात्र त्यांचे नामस्मरण हे अगदी निस्वार्थ मनाने करायचं आहे. कारण निस्वार्थ मनाने जो करेल भगवंतांचे नामस्मरण, भगवंत असतील त्याच्या पाठीशी ठाम. यामध्ये देखील नक्कीच शंका नाही. मित्रांनो, हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. जीवनात श्री संत सद्गुरू बाळूमामांची सेवा व निश्चित ध्येय असलेला नक्कीच बाळूमामांचा भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती जरी सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. हे सत्य. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी मनापासून अगदी शरण जाईल, हे गुरुमाऊली त्याचा योगश्रम निश्चिंत चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. हे मात्र अटळ सत्य नक्कीच आहे. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते. मित्रांनो, प्रत्येकाला विश्वास ठेवायचा आहे की हे भगवंत आपल्या प्रत्येकांच्या नक्कीच सोबत आहेत. आपल्याला मात्र त्यांचे नामस्मरण हे नेहमी निस्वार्थ मनाने करायचं आहे. नक्कीच प्रत्येक वेळी जो निस्वार्थ मनाने करील भगवंतांची भक्ती, भगवंत असतील त्याच्या पाठीशी ठाम. हे देखील अटळ सत्य नक्कीच खरंही आहे आणि सत्यही आहे. येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा नक्कीच एवढा विचार करा की संकट आलाही येण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच विचार करावा लागेल. हे देखील तितक्या पद्धतीने नक्की सत्य आहे. मित्रांनो, वेळ नक्कीच येईल, फक्त तुम्हाला संयम ठेवायचे. आणि जेव्हा तुमचे नखं वाढतील तेव्हा तुम्ही नखं कापत असता, तर बोट कधी कापत नसता. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तोडायची वेळ येते तेव्हा तुम्ही अहंकार तोडा, नाती नाही. नक्कीच ही गोष्ट प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात घ्यायची असते. मित्रांनो, आजचा हा नक्कीच बाळूमामाचा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रत्येकाला लक्षात घ्यायचं आहे, माणसाची नीती चांगली जर असेल तर मनात कुठलीच भीती माणसाच्या राहत नसते. म्हणून तुमची नीतिमत्ता नेहमी चांगली ठेवा. हे तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये, कारण ज्यांना आपण भरपूर आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज अजिबात नसते. आणि ज्यांना आपण अजिबात आवडत नसतो ते मात्र आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नसतात. ही गोष्ट देखील
तितक्या पद्धतीने नक्कीच खरे आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त कधीच करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कडक नक्कीच कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि खूप मजबूत आहात. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, निंदा नेहमी त्याच व्यक्तींची होते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. हे अटळ सत्य नक्कीच, पण खरं सत्य नक्कीच आहे. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलेलं चांगलं असतं, कारण त्याला त्याची लायकी समजायला अजिबात वेळ लागत नसतं. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, वेळ जीवनामध्ये किती लागला तरी बोलून कधी दाखवू नका. बस लक्षात ठेवायचं की कोण आपल्याशी कसं वागते, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं कधी चांगलं आणि सर्वश्रेष्ठ असतं. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि खरं बोलून सगळ्यांपासून पूर्णपणे दूर राहतात. हे नक्कीच खरे. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाने जीवनामध्ये कुणाला कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नको बघता, कारण ज्यांना तू आवडतील त्यांना स्पष्टीकरणाची गरज अजिबात नाही, आणि ज्यांना तू आवडणार नाही त्यांना किती स्पष्टीकरण देशील तरी ते मात्र तुझ्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाहीत. हे अंतिम सत्य आहे, पण अटळ सत्य नक्कीच आहे. रीत म्हणूनही पुढेही जाणे भागच आहे. राहून गेली मागे नक्कीच काय स्मरेना, मिटली जरी दारे सगळी, सरत्या वर्षाने तरी या पायरीवरूनही पाय निघेना. हीच असते भक्तीची पायरी. नक्कीच तुम्ही जर भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने कराल तर तुम्हाला अनुभव येईल की प्रत्येक अडचणीच्या वेळी हे गुरुमाऊली तुमच्या नक्कीच जाऊन येत आहेत आणि तुम्हाला त्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत आहेत. निष्ठून चालले काही हताश लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैन उगा का व्हावे, ओंजली ते येईल तितके आपले नेहमी धरूनी चालावे. जितकं आपलं आहे तितकंच नक्कीच आपण आनंदाने स्वीकारावे. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना मात्र काही गोष्टी सोडायच्या असतात बरं. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी नक्कीच आपण सोडली तर मग मात्र वर्तमानातला आनंद कस्तुरपेक्षा मौल्यवान असतो. हे अटळ सत्य. असा प्रत्येक वेळी जीवनामध्ये तुझ्या काळ येईल ज्याची तू आशा सोडली होतीस तेच तुझ्या नक्कीच समोर येईल. हे अटळ सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकाला जीवनामध्ये तुम्ही तितकंच महत्त्व द्या जेवढं ते तुम्हाला देतात. अडचणीकडून कधी हरून जाऊ नको. नक्कीच झऱ्यातून एवढं मधुर संगीत ऐकायला मिळालं नसतं जर त्यांच्या मार्गात दगड नसते. म्हणून लक्षात ठेव, किती अडचणी असल्या तरी त्या अडचणींचा सामना मात्र तू कर, कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही सर्वात वरून खाली पडावं लागतं. याची जाणीव मात्र तुम्ही नक्कीच ठेवा. भूतकाळाचा जास्त विचार कधी करू नका, त्याने डोळ्यात पाणी येईल. भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात अनेक समस्या निर्माण होतील. व वर्तमानातील प्रत्येक जणाला तुम्ही हसून सामोरे गेलात तर जीवनात आनंद नक्कीच तुमच्या निर्माण होईल. हे मात्र अटळ सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे. म्हणून किती जीवनामध्ये अडचण जरी असली तरी तुम्हाला विश्वास फक्त आणि फक्त भगवंतांवरती नक्कीच ठेवायचे. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत नक्कीच समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. हे अटळ सत्य सत्य आहे. पण लक्षात ठेवा, उपास केल्याने भगवंतांची प्राप्ती कधीच होत नसते. हे अटळ सत्य नक्कीच आहे. नक्कीच भगवंत सांगतात, उपास केल्याने जर भगवंतांची प्राप्ती झाली असती म्हणजे उपाशी राहिल्याने
तर प्रत्येक गरीब व्यक्ती जो उपाशी राहतो आत्तापर्यंत तो सर्वात श्रीमंत राहिला असता. म्हणून लक्षात घ्या, भगवंतांची प्राप्ती करण्याचा साधा आणि सरळ उपाय एकच, एकतर निस्वार्थ मनाने नामस्मरण करणे आणि दुसरे म्हणजे चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न करणे. हीच भगवंतांची प्राप्ती करणे असते. बाकी उपवास करणे हे एक वेगळी पद्धत आहे, ही तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, प्रत्येक वेळी जीवनामध्ये जर अडचणी येत असतील आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही सावरत असाल तर समजून जावा, तुमच्या पाठीशी भगवंत नक्कीच आहे. नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे, बैठकीला फार महत्त्व कधी देऊ नये. समजा आपण नक्की पस्तान घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल. म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणती बैठक नक्कीच ठेवावी, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते. बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नसतात ना, तेव्हा माणसाच्या मनातील सकारात्मक भावना भरपूर जास्त प्रमाणात काम करत असतात. मनातील सकारात्मक भावना ही संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात मोठी एक पद्धतीची ऊर्जा आहे. रोग दूर करणारी ही एक पद्धतीची शक्ती आहे. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. या क्षणापासून जर प्रेमळ भक्ता तू मनात ही भावना ठेवली की माझे चांगलेच होणार आहे, तर तोच भाव तुझ्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करल व तुझे आयुष्य 100% बदलून टाकते. या गोष्टीची तू नेहमी जाणीव ठेव. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील. सोने ठेवायला लॉकर सहज मिळून जात असते बरं का. पैसे ठेवायला एखादी बँक देखील सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणसं मिळणं हे खूप भाग्याचं असतं. म्हणून तुमच्या मनातील एखादी गोष्ट सांगायला जर तुम्हाला चांगली माणसं मिळाली असतील तर प्रेमळ भक्ता तू सर्वात आधी त्यांना जप. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. तू बांधत असणारे अंदाज आणि नक्कीच आम्हाला दिसत असणारा तुझ्या आयुष्यातलं वास्तव्य यात भरपूर फरक असतो आणि यामध्ये जमीन आसमानाचा अंतर असतो. म्हणून तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देईन याची तू खात्री ठेव आणि निस्वार्थ मनाने नेहमी माझे नाम घे. हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. नको करू उगाच माणसा सर्व ऐश्वर्याचा गर्व. ऐश्वर्य हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मांसाठी. ही गोष्ट देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला आज एक सांगून टाकतो, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या अंतःकरणात आहे. तुम्ही मला मनापासून हाक मारा, मी तुमच्यासमोर नक्कीच येईल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून भगवंतांना तुम्ही हुडकण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला भगवंत कधी मिळणारच नाहीत. जर तुम्ही चांगले कर्म कराल आणि नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती कराल तर एक गोष्ट नक्कीच खरी आहे, तुम्ही भगवंतांची भक्ती करा अगर न करा, पण तुम्ही चांगले जर कर्म कराल तर हे गुरु माऊली स्वतः तुमच्याकडे तुम्हाला शोधत येतील. ही गोष्ट देखील तितकीच खरे. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने इतकी हळुवारपणे नक्की घ्यावीत की त्यांची गोडी अमृताला लाजून पाहते. आणि ती सोनेरी अक्षर सुरमे म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा ही नक्की शब्दमाळा आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेज पुण्यस्वरूप ती तुमच्या कंठात पांजरून देऊन तुम्हाला सुशोभित प्रत्यक्ष करेल. या नक्की मामांच्या नामांचा सोनेरी फळक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरमार प्रत्यक्ष व्हाल. तुम्ही भक्त, साधक किंवा उपासक असाल किंवा सेवक, चाकर असाल, असे कोणी देखील आहात, तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेली अक्षर नक्की अक्षरावली तुम्हाला सांगेल की प्रत्यक्ष आम्ही तुमच्या पाठीशी आहो. हेच तुम्हाला खरं लक्षात ठेवायचं आहे. एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, चिंताही कोणाला कधी भेडसावत नसते. आम्ही चिंतेच्या अधीन आहो. आम्ही चिंतेच्या अधीन नसून तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मग यासाठी काय करायला लागेल
यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मणी राहतो. मणी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या नक्कीच आदमापूरच्या मामांच्या हातात आहे. मग तुम्ही नक्कीच मामांचे नाव घेतलंच तर चिंता निघून जाईल आणि मणी राहील. मग तो मणी ज्यांच्या हातात आहे नक्कीच तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता एका क्षणामध्ये संपून जाईल. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्त्र नामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब नक्की तूप घातलंच पाहिजे. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल तर सर्व लोक त्याची पूजा करतात, पण जर तोच उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नसते. जर साप दगडाचा असेल तर या ब्रह्मांडातील प्रत्येक मनुष्य त्याची पूजा करतो, पण तोच साप जर जिवंत असला तर त्याला जागेच ठार मानतात, नक्की ठार मारत असतात. जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत मात्र समजत नाही. फक्त हेच भगवंतांना सांगायचं आहे की तुम्ही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम तुम्हाला नक्कीच कोणत्या पद्धतीने आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खंदा देणे हे भरपूर जास्त पुण्याचे काम आहे. जर आपण जिवंत माणसाला मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशहाल होईल. एकदा तुम्ही याचा विचार आणि कल्पना करून बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाईल. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कर्म चांगले कराल ते पण मनापासून तर नक्कीच तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म हे भगवंतांजवळ पोहोचून जातील. या गोष्टीची तुम्हाला नेहमी जाणीव ठेवायची आहे. म्हणून आपण कर्म चांगले तर करत आहोत, पण आपण चांगले कर्म कोणत्या हेतूसाठी करत आहोत हे जाणून घेणे देखील महत्त्वाचं आहे. भगवंतांच्या नावामध्ये भगवंतांचे स्मरण साठवलेले आहे. भगवंतांचे नाम आणि त्यावरील नक्की श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंतांची भक्ती उद्य पावत असते. भक्ती म्हणजे भगवंतांबद्दल अनुरक्ती म्हणजेच उत्कृष्ट प्रेम हे एक रसायन असते. त्यामध्ये मोठी शक्ती साठवलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचून जाते व तेथे असलेला नक्की अविद्येचा पडदा फाडून स्वरूपाशी प्रत्यक्ष भिडते. भगवंतांच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबिंब दूर करते व दिव्य प्रेम प्रत्यक्ष कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीने मार्गदर्शन करत असते. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला मामांच्या प्रत्येक लीलांवरती आणि प्रत्येक योजनेवरती विश्वास ठेवायचा आहे. कारण लक्षात ठेवा, भगवंत माणसाला तीच गोष्ट देत असतो जी त्यांच्यासाठी योग्य आहे. तर आपल्याला जी गोष्ट आवडत आहे ती गोष्ट आपल्याला भगवंत कधीच देत नसतात. नक्कीच तुम्हाला जी गोष्ट आवडत आहे जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तर भगवंत तुम्हाला ती गोष्ट नक्कीच देतील. पण तीच गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर हे गुरु माऊली तुम्हाला ती गोष्ट कधीच देणार नाहीत. ही गोष्ट मात्र अटळ सत्य आहे. म्हणून जी गोष्ट तुमच्या हातून गेलेली आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही रडू नका, अथवा त्याबद्दल दुःख मनामध्ये धरू नका. तर नक्कीच माझ्या प्रेमळ भक्ता, तू पुढच्या आयुष्यासाठी तुझी वाटचाल ही चांगली कर. हे तुझ्यासाठी कधीही चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य असंच असतं. इथे प्रत्येक वळणावर ठामपणे चालायचं. माणसे भेटतील रस्त्यात, काही तुला हात देखील देतील, त्यांना मात्र तू सोबत घेऊन चालायचं. तर काही हात तुझा सोडून मोकळे होतील, त्यांना तू तिथे सोडून दे. हे आयुष्य आहे, असंच तू चालत चल. घडत नाही तुझ्या मनासारखं म्हणून रडत बसायचं नसतं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस भगवंतांनी ठेवलेला आहे. त्या दिवसाची तुम्ही वाट बघा. आनंदाचे नक्कीच क्षण तुमच्या देखील आयुष्यात पूर्णत्व येऊन जातील. फक्त त्यासाठी तुम्ही चांगले कर्म करा आणि कष्ट करा. हे तुमच्या हाती आहे. बाकी मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माला प्रत्यक्ष भगवंत चांगले फळ देत असतो, हे देखील तितकंच खरे.